नमस्कार, मी भारती. तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनेलवर. आळंदीला संत ज्ञानेश्वर महाराजांचे दर्शन घेऊन झाले आणि आता आम्ही पुढे निघालो देऊसाठी. तर इथे जाता जाता निर्वाणी झोपली आहे. निहाल झोपायचा प्रयत्न करतोय पण त्याला काय झोप लागत नाही आहे. आळंदीवरून देऊ सुमारे 19 किलोमीटर अंतरावर आहे आणि इथे पोहोचतात निहाल टिक्का लावायला गेलेला. मग त्याने लावल्यावर इथे आम्ही पण टिक्का लावायला गेलो आणि त्या बाबांची खूप इच्छा होती निर्वाणीला टिक्का लावायची, पण ती काय त्यांना लावू देत नव्हती. मग शेवटी त्यांनी मलाच टिक्का लावला. माझा टिक्का लावून झाल्यानंतर मग इथे आईने लावला टिक्का आणि आम्ही निघालो दर्शनासाठी. हे आहे मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार. देहू हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी नदीकाठी असलेले एक तीर्थक्षेत्र आहे. 17व्या शतकातील संत, कवी आणि तत्त्वज्ञ संत तुकाराम महाराज यांचे जन्मस्थान म्हणून देहू हे भारतभर प्रसिद्ध आहे. देहूला मोठे धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे. देहू शहरात अनेक मंदिरं आहेत, तर आता आपण पाहत आहोत हे आहे गाथा मंदिर. झाडाला खूप कैऱ्या लागल्या होत्या. गाथा मंदिर या ठिकाणी तुकोबांची गाथा पाण्यात बुडवली. त्याच्या बाजूला इंद्रायणी तीरावर भव्य दिव्य असे गाथा मंदिर उभारण्यात आले आहे. हे गाथा मंदिर संत तुकाराम महाराजांना समर्पित आहे. गाथा मंदिराची रचना अत्यंत अद्भुत आहे. गाथा मंदिराची रचना तुम्ही बघू शकता, अशी मनमोहित करणारी असून एकटक मंदिराकडे पाहतच राहावं असं वाटते. मंदिराच्या पायऱ्या अत्यंत आकर्षक आहेत. चारही दिशेला थांबून बघितलं तरी मंदिर अत्यंत सुंदर दिसते. मंदिराच्या दोन्ही बाजूला 2 भले मोठे हत्ती पाहायला मिळतात आणि दुरूनच तुम्हाला मंदिराची भव्यता लक्षात येईल. एकंदरीत गाथा मंदिर भक्तिभावाने गजबजलेले तीर्थक्षेत्र आहे आणि दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक येथे येऊन तुकोबांच्या पायावर डोकं ठेवतात. मंदिराचा परिसर मोठा असून बाहेर मोकळी अशी जागा आहे. मंदिराच्या समोर असलेले आकर्षक पाण्याचे कारंजे गाथा मंदिराच्या सौंदर्यात अजून भर घालतात. मंदिराची रचना ही सभामंडप आणि गर्भगृह अशी आहे. संत तुकाराम हे विठ्ठल भक्त होते आणि त्यांनी मराठीत 5000हून अधिक अभंग रचले, जे आजही लोकप्रिय आहेत. संत तुकाराम महाराज हे त्यांच्या साध्या आणि सरळ लेखनशैलीसाठी ओळखले जातात. मंदिर बाहेरून बघायला जेवढे सुंदर आहे तसेच ते आतून सुद्धा आहे. तुम्ही बघू शकता मंदिराचा सभामंडप केवढा मोठा आहे. सभामंडपातून आत आल्यावर मंदिराच्या मध्यभागी संत तुकाराम महाराजांची भव्य अशी बैठी मूर्ती आहे. हे मंदिर 2 मजली आहे. मंदिराच्या मध्यभागी तुम्हाला इतर देवतांच्या प्रतिमा पाहायला मिळतील. मंदिराच्या आतील बाजूस भिंतीवर संगमरवरी दगडावर संत तुकाराम महाराजांची संपूर्ण गाथा कोरली आहे. हेच या मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. मंदिराच्या भिंतीवरील संत तुकारामांच्या गाथींचे कोरीव काम वाचण्यास अतिशय सोपे आहे. मंदिर पाहायला खूप सुंदर आहे. जर तुम्ही कधी देहूला आले तर नक्कीच या मंदिराला भेट द्या. संत तुकारामांचे दर्शन घेऊन आता आम्ही चाललो आहे दुसऱ्या मजल्यावर. फेसबुकवर व्हिडिओ बघताय तर पेजला नक्की फॉलो करा आणि यूट्यूबवर व्हिडिओ बघत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहील. आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. दुसऱ्या मजल्यावर उभ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या श्री विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती तुम्हाला पाहायला मिळेल आणि खूप सुंदर आहे. आम्हाला पोचता संध्याकाळ झालेली, तर हा सूर्यास्त तिथे पाहायला मिळाला आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर बाहेरचं वातावरण आहे. तसेच गार वारा सुटला होता. ए नटंकी, ती उठ म्हणते तुला. आणि इथे दर्शन घेऊन आम्ही आलो खाली. मंदिरात खूप प्रसन्न वातावरण होतं.
तसेच मंदिराच्या परिसरातच भक्तिनिवास, अन्नपूर्णा सदन आणि सत्संग भवन आहे। आणि इथे दर्शन घेऊन आम्ही आलोय मंदिराच्या बाहेर। आजचा व्हिडिओ एवढाच। लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत माझे व्हिडिओ बघत राहा। काळजी घ्या। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। बाय।